नमस्कार मंडळी. आज अश्विन कृष्ण चतुर्दशी अर्थात नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी. हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, अंधकारावर प्रकाशाची मात, असुरी शक्तींचा नाश. पौराणिक कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने 16,000 स्त्रियांना बंदिवासात ठेवलं होतं आणि हा राक्षस देव व मानवांना त्रास देत होता. श्रीकृष्णाने त्याची पत्नी सत्यभामा हिच्या मदतीने त्याचा संहार करून 16,000 स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने मरणापूर्वी श्रीकृष्णाकडे वर मागितला की त्याच्या मृत्यूचा दिवस उत्साहात साजरा केला जाईल, म्हणून या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं. अभ्यंग स्नान म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून शरीराला तेल, सुगंधी उठणं यांनी मॉलिश केलं जातं. मंडळी, हर्बल मसाजच म्हणा ना हा. काही भागात चिरांट किंवा काळीट नावाचं कडू फळ पायाखाली चिरडलं जातं. अभ्यंग स्नानामुळे शरीर आणि मन ताजतवानं आणि प्रफुल्लित होतच, पण चिरांट फोडण्यामागे देखील एक वैज्ञानिक कारण आहे. या फळामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत आणि पायांच्या आरोग्यासाठी ते अतिशय उत्तम आहे. याचाच अर्थ असा, हा उत्सव, ही परंपरा धार्मिक नसून त्याचा ऋतुचक्राशी संबंध आहे आणि त्याला वैज्ञानिक आधार आहे. संपूर्ण भारतात हा उत्सव उत्साहात साजरा करतात. महाराष्ट्रात नरक चतुर्दशी, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये काली चौदास, गोवा प्रांतात नरकासूर वध. या दिवशी नरकासुराच्या पुतळ्याचं दहन करतात. पश्चिम बंगालमध्ये काली पूजा करण्याची प्रथा आहे. येथे अशी मान्यता आहे की या संध्येला 14 पूर्वज त्यांच्या नातेवाईकांना भेटतात, म्हणून घराभोवती 14 दिवे लावले जातात. मंडळी, दसरा असो वा दिवाळी, आपली संस्कृती आपल्याला हेच शिकवते की वाईटावर, अंधकारावर, नकारात्मकतेवर विजय मिळवायचा आहे, प्रकाशाचा सर्वत्र प्रसार करायचा आहे. श्रोतेहो, ही नरक चतुर्दशीची माहिती कशी वाटली हे अवश्य कमेंट करून सांगा. त्याचप्रमाणे तुमच्या भागात साजऱ्या होणाऱ्या ह्या उत्सवाची माहिती द्या. सर्वत्र प्रकाश पसरवा. वसुबारस आणि धनत्रयोदशी बद्दल जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर क्लिक करा आणि हो, चॅनलला अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा.